विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा यांच्यातर्फे आयोजित केलेले विश्वात्मक साहित्य सरिता त्रिवेणी काव्य संमेलन 2026 हे पुणे येथे SP कॉलेजजवळील फडके हॉलमध्ये दिनांक 14 फेब्रुवारी रोजी नुकतेच पार पडले. सकाळपासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. सुरुवातीला येणाऱ्या कवी व कवयित्रींचे नोंदणीकरण करून घेतले जात होते. अतिशय व्यवस्थित आणि नियोजन अतिशय सुंदर होतं. या कार्यक्रमाचं संयोजन आणि नियोजन श्रीयुत शिवराज पाटील यांनी केलेलं होतं आणि फारच सुंदर असं नियोजन असल्यामुळे सुरुवातीला येणाऱ्या कवयित्रींना नोंद करून त्यांना एक पाकिट दिलं जात होतं. त्यात त्यांच्या गळ्यात अडकवण्यासाठी बिल्ला दिलेला होता. त्याशिवाय त्यांना त्यांचं संपूर्ण माहिती त्या पाकिटात होती. त्यांनी दिलेली कविता हे सर्व त्या पाकिटात दिलेली होती. शिवाय सकाळी लगेचच आलेल्या लोकांना उत्कृष्ट असा नाश्ता देण्यात आला आणि त्यामध्ये इडली आणि वडा, सांबार, चटणी असं सुंदर नाश्त्याचं नियोजन करण्यात आलेलं होतं. येणारे कवी व कवयित्री सुरुवातीला आलेल्या नोंदणी करून नाश्ता घेऊन नंतर कार्यक्रमाला सुरुवात होणार होती आणि सर्व आलेले लोक आनंदी दिसत होते. कोल्हापूर, परभणी, सातारा, सांगली, अहिल्यानगर तसेच संभाजीनगर, नागपूर, नाशिक येथून देखील कवी व कवयित्री आलेल्या होत्या. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी खास वर्षा पाठक अहिल्यानगर, योगिता भागवतकर नाशिक, अनिता बर्गे सातारा, कुमारी आराध्या गोळेकर नाशिक, कुमारी साक्षी माने धाराशिव आणि सविता जाधव जिल्हा पुणे या खास सूत्रसंचालिका इथे आलेल्या होत्या. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन हे शिवराज पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट असं केलेलं होतं. सुरुवातीला बरेच जे कवी आलेले होते ते एकमेकांना भेटण्यात मग्न होते आणि एकमेकांची ओळख करून घेत होते. सर्वांनाच या साहित्य संमेलनाची उत्सुकता लागलेली होती. त्यामुळे प्रत्येकाने स्टेजवर येऊन आपलं कवितेचं थोडक्यात माहिती दिली. तसेच काही कवींनी आपण सादर करणाऱ्या कवितेचे देखील थोडक्यात प्रसारण इथे केले आणि खूप मजा आली. नमस्कार, मी नवीन आगरखेडकर. मी पुण्यात असतो आणि कविता करण्याचा मला एक छंद आहे. विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा याची माहिती आम्हाला मिळाली आणि आज जागतिक प्रेमदिनानिमित्त प्रेम या विषयावर, मनाचे प्रेम या विषयावर मी माझी कविता सादर करणार. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव निशिगंधा उपासनी निंबाळकर. मी पुण्यातच असते. मूळची मी नाशिकची, पण आता सासरी पुण्यात आहे, त्यामुळे वास्तव्यास पुण्यात आहे. मी वयाच्या 5व्या वर्षीपासून कविता करते आणि मला कविता करायला खूप आवडतं. वृत्तांचा अभ्यास पण सध्या करते. आज विश्वात्मक साहित्य कविकट्टा संमेलनात मी माझी विरहावरची गझल सादर करणार आहे. धन्यवाद. श्री चेतन पनेर व कमल पनेर हे खास नाशिकहून आलेले आहेत. हे आपल्या समोर कविता सादर करणार आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे घाम. कुणी घाम रक्ताने लिहितात, कुणी घाम अश्रूने लिहितात. मी माझी कविता घामानेच लिहितात. सतत घाम हा गळतच राहणार. मी माझं यंत्र चालवित राहणार. घाम हाच खरं घामाचं सार्थक असतं, त्यामुळं जीवनाला समाधान. मी चंद्रकांत मोरेश्वरराव क्षीरसागर पुणे येथेच असतो. मी शिक्षक होतो. मला लिहिण्याचा छंद आहे. मी काही कविता केलेल्या आहेत. आता आज आहे व्हॅलेंटाईन डे, म्हणजे वास्तविक पाहता माता पिता वंदन दिन. या दिवशी आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपले गुरु, महिला गुरु आई वडील आणि त्याचप्रमाणे शाळेत शिकवणारे शिक्षक आणि मोक्षगुरू. माझ्या कवितेचं नाव आहे देणं. या सर्व गुरूंनी आपल्याला जे काही देणं दिलेलं आहे तेच मी माझ्या कवितेतून मांडलं आहे. सद्गुरूने केली बाई मला साडी चोळी, सद्गुरूने केली बाई मला साडी चोळी, असं देणं दिलं सखे पुणे नाही काळी. भारती चव्हाण पुण्याहून आलेली आहे. माझ्या कवितेचे नाव आहे प्रेम. आज प्रेम दिवस 14 फेब्रुवारी. तुमची प्रकट
नजरेनं वेध घेणं सगळं कसं लख प्रकाशासारखं समोर आलं. तुम्ही दाखवलेला बुडणारा सूर्य अजूनही तुमची आठवण देतो. जगण्याची उमेद वाढवतो. तुम्ही येणार का नाहीत परत? शेवटची भेट तरी मी तुम्हाला काही बंधनं घालणार नाही. माझ्या कवितेचं नाव आहे मन पाखरू पाखरू. स्वाद जाधव. मी विश्वात्मक साहित्य संमेलनासाठी पुणे आणि तिथे आलेली आहे. माझी स्वरचित कविता सादर करणार आहे. कवितेचे शीर्षक आहे मेघा अर्बुज. विश्वात्मक काव्य संमेलनासाठी मी आलेली आहे. माझ्या कवितेचं नाव आहे जपून ठेव. सर्व आलेल्या कवी कवयित्रींचा नाश्ता झाल्यानंतर बरोबर 10 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला सूत्रसंचालन करणाऱ्या वर्षा पाठक तसेच योगिता भागवतकर, अनिता बर्गे, आराध्या गोळेसर, साक्षी माने आणि सविता जाधव यांनी सर्व सूचना दिल्या आणि आलेल्या सर्व कवी कवयित्रींना फेटे बांधण्याची व्यवस्था होती. त्याप्रमाणे 10चे अशी 9 सत्र तयार केलेले होते आणि 1 ते 10 लोकांनी फेटे बांधून घेण्याची सूचना देण्यात आली. त्यानंतर फेटे बांधून सर्व कवी व कवयित्री तयार झाल्या. सुरुवातीला श्रीयुत राहुल पाटील व त्यांच्या पत्नी तसेच खास करून आलेल्या तसेच संमेलनाच्या अध्यक्षा जयलक्ष्मी राव या सर्वांनी मिळून सुरुवातीला दीपप्रज्वलन केले. त्यानंतर खरा तो एकची धर्म हे गीत सर्वांनी गायले. त्यानंतर आलेल्या कवीपैकी पहिला गट 1 ते 10 या कवींनी आपली कविता सादर करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आणि अतिशय नियोजनबद्ध हे कवी संमेलन झालं आणि कवींनी कविता सादर केल्या. यापुढील कार्यक्रमाचे संपूर्ण वर्णन व विवेचन आम्ही आपल्याला आमच्या दुसऱ्या भागात दाखवत आहोत. आपण आमचे VSK पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्याला या कार्यक्रमाचा पुढील भाग आम्ही लवकरच प्रकाशित करत आहोत. धन्यवाद. VSK पर्यटनतर्फे विनायक कुलकर्णी. मोबाईल नंबर 94 220 34 500. आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा ही विनंती. धन्यवाद.